देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. कोल्हापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या शाहू स्मारक भवनाचं आता नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे आणि हे नूतनीकरण शुक्रवार दिनांक 26 रोजी म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं होणार आहे. आणि आज मी आलेले आहे शाहू स्मारक भवनच्या इथे. तर आपण पाहू शकता की काही महिन्यांपासून सुरू असलेल्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं असून शेवटच्या टप्प्यातील किरकोळ कामांची गती वाढवली आहे. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे व्यवस्थापन सांभाळल्या जाणाऱ्या या भवनात 400, 240 आणि 50 आसन क्षमतेची सभागृह तसेच ग्रंथालय आहेत. 15 वर्षापूर्वी या सभागृहाचे नूतनीकरण झाले होते, परंतु सातत्याच्या वापरामुळे वास्तू जुनी झाली होती. त्यामुळे ट्रस्टने प्राधान्यक्रमाने मुख्य सभागृहाच्या डागडुजीचे आणि आधुनिकीकरणाचे काम हाती घेतलं होतं. या अंतर्गत मुख्य सभागृहातील आसन व्यवस्था अधिक आरामदायी केली आहे. भवनाला लागून असलेल्या विश्रामगृहातील 12 खोल्यांची डागडुजी केल्याने यापूर्वी वापरात नसलेल्या खोल्या आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तसेच पाठीमागील बाजूला असलेल्या गाळ्यांची रंगरंगोटीही पूर्ण झाली आहे. शाहू स्मारक भवन मध्ये ग्रंथालयाचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य सभागृहात आसन व्यवस्था अधिक आरामदायी केली आहे. रंगमंचाचा विस्तार केला आहे. गाळ्यांचीही रंगरंगोटी केली आहे. अत्याधुनिक प्रकाश योजना, कलाकारांच्या रंगभूषा कक्षाची दुरुस्ती तसेच नवीन खिडक्या व दरवाजे, विश्रामगृहातील 12 खोल्यांची डागडुजी हे सर्व बदल करण्यात आले आहे. या वास्तूचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त होणार आहे आणि संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागलेलं या वास्तूचं उद्घाटन अखेर शुक्रवारी संपन्न होत आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटीलसह साक्षी दळवी, कोल्हापूर.